अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्रीगणराय जुलमी परकीय शक्तीचा नाश करून स्वराज्याचं महान मंगल तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय या मंगल उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतिवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून 100 वर्षांहून अधिक परंपरा लाभलेले निंबाळकर तालीम मंडळ सार्वजनिक न्यास उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यावर्षी मंडळानं सादर केलाय धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत देखावा मृत्युंजय. स्वराज्याचा आद्य कलश भरत होता. महातेजस्वी शिवशंकराचं शिववरदान लाभलं. सईबाई महाराणी सरकारांचं पुत्ररत्न जन्माला आलं. शिवरायांना पुत्र झाला. स्वराज्याचा भावी तारणहार. केवळ 2 वर्षांचं कोवळ वय असताना मातृ छत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती. महानात राहत असलेल्या छायाला जगलाची ओढ होती. गोमाजी नाईक पाच संभाळीच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झालं. आज अजून मी सरावला नाही. माझे बाबा दाखले तरी रुसल्या. मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं. पण हाताला यायला पाहिजे की आला राग आणि लागले सरासरा करायला. अरे तो धोक्याचा काम. अहो आम्ही मग हातापाया पडतोय. पहिलं बालराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी हे बघा की आजी या गोमाजी नाईक पान संबळाची पक्की खात्री आहे. आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार. औरंगजेबाचं निकराचं फरमान अवाढव्य करून प्रचंड आरोग्य आणि अफाट युद्ध साहित्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर प्रतापासारखी कोसळले. त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे मुरुबायानं जिंकलेले 23 किल्ले राजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले. जाणार होते केवळ 2 वर्षांचे शंभूराज. बाळासाहेब, आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात. का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला. अरे वा, मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे. चौघांकडे? हो, रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला
आशीर्वाद मागायला जाणार आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार. मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे. हे सगळं घेऊन ते सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं. संशयीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवान आचवीत आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं. यशस्वी व्हा. जगदंबे जगदंबे. आराध्य श्री शंभू महादेवाला वंदन करून नरसिंह आणि त्याचा दुलेर छावा सह्याद्रीच्या गुहेतून निघून आग्र्याला आलमगिराच्या सोन्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेले. आणि अचानक दगा झाला आणि दोघेही नजर कैले बंद झाले. 9 वर्षांचे चलाक गोंडस राज संभाजीराजे कोणताही मज्जाव नसल्यामुळे सगळीकडे फिरू लागले आणि त्यांची थेट भेट घडली शहनशाह आलमगीर औरंगजेबाशी. आइए आइए बरखुरदार, बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. दिखने में तो बड़े गुलजार और शेर सूरत हो. बच्चा भी तो शेर का ही हूँ. वो शेर जो अभी हमारे शिकंजे में है. हाँ? आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था. बहुत खूब. तो फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है. अच्छे काम के लिए. बहुत खूब. मतलब कंसाला मारायला कृष्णाला गोकुळ सोडलं. रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं. ठीक ठीक, वो सब जाने दो, वो जाने दो. आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है. आबा साहब ने और राव साहब ने सब बताया है हमें. क्या क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना. किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं. वल्लाह क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का. आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी. चलो गुस्ताख, 2 राजाओं के बीच बात चल रही है ना, अदब से पेश आओ, अदब से. औरंगजेबाची कटकनीती, औलाद खानाचा पहारा आणि आग्र्याच्या सीमा ओलांडून शिवसिंहानं थेट स्वराज्यात झेप घेतली. पण छाला मागेच राहिला. परमुलका लहान वयात ठाई ठाई पसरलेल्या संकटांच्या सावटांमधून वाटा काढत सुखरूप येऊन पोहोचला. स्वराज्याच्या मातीला कडकडून घेतला. अभ्यासात, व्यायामात, खेळात, शस्त्रविद्येत, संस्कारात, राजकारणात बनून बुडून गेला. शक्तीचं वर्धन, बुद्धीचं संवर्धन होत होतं. वाढत्या वयानं भाग्यशाली भविष्याची अक्षता आणली आणि सरदार पिनाजीराव शिर्क्यांची कन्या राजाऊ भोसल्यांची राजलक्ष्मी झाली. दिसामासानं तेज होत चाललेल्या शंभूराजांची संशय मैदानावर जेवढी बेभान होती तेवढीच लेखणी कागदावर प्रतिभावान होती. इंग्रजीसह 14 भाषांचं ज्ञान, संस्कृत पांडित्य, व्याकरणावर प्रभुत्व आणि रचनेचं लालित्य यांचं मनोहर दर्शन नायिकाधे बुधभूषण अशा रसिकमान्य संस्कृत ग्रंथाचे करते आणि त्याचबरोबर धाडसावर पाय घेऊन धोक्याला आवड आणते. प्राणप्रिय भगवान नभाला भिरवणारी होती. रणझुंजार शिवपुत्र शंभूराज.
तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे. आमच्याविषयी वेगळी? नाहीतर काय, आजवर ऐकत होतो ढाकले राजे वाघासारखी शूर आहे, पण आता तर कळतंय वाघापेक्षाही. म्हणजे काय, ऐन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतला. पण तो वाचला नाही आबासाहेब. जागीच त्याला. म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय. कसं? उन्मत्त लांडग्यांनी वेढलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोडण्याचा. म्हणजे आबासाहेब आम्ही तुमवा आई भवानीचं नाव आणि महाराष्ट्राच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी जुलमी सत्तेला पराक्रमानं चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे झेप घ्या. गुजरात पासून खंबात पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा. यश घेऊन या बाळा. आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पाय घड्या घालून